नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात पहिली मी भाजी बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी 10-15 काजू, थोडेसे खरबुजाचे बी आणि थोडंसं खोबरं मिक्सरमध्ये पाणी घालून फिरवून घेतलं. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन घेतली. चिमूटभर जिरे, चिमूटभर मोहरी घालून घेतली. सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीक सरकट करून घातला होता. छान गोल्डन कलरवर कांदा भाजून घेतला आणि एक मोठा चमचा अद्रक, लसण आणि कोथिंबिरीची आबडधोबड उकळाट ठेचून घेतलेली पेस्ट घालून घेतली. मिनिटभर पेस्ट कांद्यासोबत परतून घेतली आणि नंतर टोमॅटो घालून घेतला. टोमॅटो देखील छान 2 मिनिट परतून घेतला. टोमॅटो परतून झालं की लगेचच इथं मी भाज्या घालून घेतल्या. आता मी भाजी बनवत आहे. गोबी, मटर आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. थोडीशी गोबी, 2 बटाटे आणि बाकी मटर. आणि या भाजीमध्ये मी पनीर देखील वापरणार आहे, पण नंतर पनीर घालून घ्यायचं आहे. तर आता इथं छान मटर, गोबी, बटाटा, कांदा वगैरे सोबत छान 2-3 मिनिट परतून घ्यायचा. छान थोडंसं गोबी मटर परतून झालं की इथं मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये इथं मी घालून घेत आहे 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा मी इथं मटण मसाला घालून घेत आहे. चवीनुसार मीठ. आता मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता, पण मी जे मसाले वापरले आहेत ते मसाले या भाजीला खूप भारी टेस्ट देतात. एकच नंबर. जशी लग्नात भाजी बनवून तयार होते का, तशीच आपली भाजी देखील तयार होते. आता इथं मसाले भाज्यांसोबत मिक्स करून घेतल्यानंतर आपण काजू वगैरेची जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट देखील इथं टाकून घ्यायची आणि छान भाजीसोबत 2 मिनिट मिक्स करून घ्यायची. नंतर इथं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ही पेस्ट तयार करून घेतली होती त्यात थोडंसं पाणी घालून भांडे छान धुवून व्यवस्थित पाणी घालून घेतलं. नंतर तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर छान गॅस आता मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर भाजी आपल्याला चांगली 5-7 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. भाजी मध्यम गॅसवर छान 5 मिनिट शिजवून घ्यायची आणि भाजी शिजून 5 मिनिटानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान 5 मिनिट भाजी रशी उतरायला ठेवून घ्यायची. नंतर लगेचच आपल्या भाजीचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला तुम्हाला आता ही थोडीशी हलकी लालसर म्हणजे पांढरी भाजी दिसत आहे, पण जशी जशी भाजी रशी उतरन तशी तशी तिचा कलर चेंज होतो. भाजी उकळल्यानंतर मी इथं 100 ग्रॅम पनीर घालून घेतला होता. तुम्हाला पनीर किती घालायचा त्याच्या हिशोबाने तुम्ही पनीर घालून घेऊ शकता. आता भाजी छान 5-7 मिनिट रशी उतराय ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलं आहे भाजीला आणि भाजीचा कलर देखील चेंज झालेला आहे. आता भाजीत वरतून थोडंसं बटर घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर भरभरून देत आहे. अगदी झटपट बनवून भाजी तयार होते आणि खायला देखील टेस्टी लागते. दररोज तर त्याच भाज्या बनवतो आपण, पण काहीतरी वेगळं सणासुदीत ही भाजी नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. मटर पनीर आणि गोबी आलूची भाजी मिक्स खायला खूप भारी लागते. जशी मिक्स व्हेज असते ना त्याच पद्धतीने याची चव येते. चला मग आता आपण पुढची रेसिपी पाहून घेऊयात. पुढं मी बनवला होता मस्त छान असा व्हेज पुलाव, जो खायला एकच नंबर लागतो आणि बनवायला अगदी सोपा आहे. 10 मिनिटात तुम्ही इझिली बनवून तयार करू शकता. हा पुलाव बिलकुल लग्नाच्या पंक्तीतला पुलाव असतो का आपण लग्नात गेल्यानंतर, एकदम तशाच टेस्टचा हा पुलाव बनून तयार होतो. आता पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झालं, चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे, खडे मसाले घालून घेतले आणि मोठा 1 चमचा अद्रक, लसूण, कोथिंबिरीची आबडधोबड ठेचलेली पेस्ट घातली आहे. ही पेस्ट अशीच वापरायची म्हणजे भाज्याला आणि भाताला जी टेस्ट असते ना ती खूप भारी येते. नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक सरकट करून घातले, छान परतून घेतले. सोबत टोमॅटो घालून घेतला. नंतर मी इथं गोबी, शिमला मिरची, मटर, गाजर या सर्व भाज्या कट करून ठेवलेल्या होत्या. सोबतच बटाटा ह्या सर्व भाज्या घालून घेतल्या. छान 4-5 मिनिट भाज्या मिक्स करून फ्राय केल्या.
सोबतच मी इथं गरम मसाला, मटण मसाला, लाल तिखट घालून घेतला. हळद वापरायचा. हळद इथं हळद आपल्याला या भातात वापरायची नाही आहे. तर आता स्वच्छ तांदूळ धुवून घातले. सोबतच बटर घातलं आहे. तांदूळ तुम्ही जिरा राईस वापरू शकता, लॉंगवाला, बासमती वापरू शकता, तुम्हाला हवा तो वापरू शकता. मी इथं 1008 तांदूळ वापरला आहे. तो जिरा राईस असतो ना त्याच पद्धतीचा असतो. मस्त छान भात होतो. आता तांदूळ मसाले छान 2-3 मिनिट मिक्स करून घेतले. जेवढे तांदूळ तुम्ही मसाल्यासोबत तेलात परतून घेता छान, तेवढा भात सुटसुटीत होतो. आता इथं तांदूळ मिक्स केल्यानंतर पाणी घालून घेतलं. 1 वाट्या तांदळासाठी 2 वाट्या पाणी घालायचं आणि वरतून चवीनुसार मीठ घालायचं. आणि जे मी बटर घातलं आहे ना भातात, बटर नसेल तुमच्याकडं तर 2 चमचे तूप घालून घ्या. बटर किंवा तूप ह्या भातामध्ये आवर्जून वापरा. मस्त आणि छान हा भात बटर तुपाने खायला होतो. 5-7 मिनिट मध्यम गॅसवर भात शिजून पूर्ण गॅस कमी केला. पाण्याचा शितुडा देऊन पूर्ण 10 मिनिट 5-7 मिनिट परत भाताला वाफ देऊन घेतली आणि पूर्ण 15 मिनिटात असा तुमचा भात तयार झालेला असेल. मस्त चमचमीत असा हा इथं व्हेज पुलाव बनून तयार आहे. तर आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडं. आता मी भाज्याचं पीठ मळून घेत आहे. इथं घेतलेलं आहे 1 वाटी बेसन, 2 बटाटे कद्दूकस खिसून घेतलेले आहेत, साली काढून स्वच्छ धुवून. सोबतच मध्यम आकाराचा 1 कांदा लांबसर कट करून घेतला. कोथिंबीर घालून घेतली. हळद, मीठ, तिखट घातलं. थोडासा ओवा हातावर क्रश करून घातला. थोडेसे कच्चे जिरे घालून घेतले आणि पाणी वगैरे याच्यात काही घालायचं नाही. विदाऊट पाण्याचं हे पीठ मळून घ्यायचं. कारण इथं कांदा घातलेला आहे आणि जो बटाटा घातलेला आहे त्याच्यात मॉइश्चर खूप सारं आहे, त्याच्यामध्येच हे पीठ मळून होतं. तर मीठ थोडं भाज्याला ना जपून वापरायचं, कारण थोडं टाकलं तरी जास्त होतं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं भाज्यात आणि पीठ मिक्स करून घ्यायचं. तर इथं आपलं भाज्याचं पीठ तयार झालेलं आहे. लगेचच आपल्याला आता पुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर पुऱ्याच्या पिठासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या. सोबतच इथं घालून घेणार आहे अर्धी वाटी बारीक रवा. सोबतच मी इथं मोठे 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, चिमूटभर हळद आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घातला आहे. थोडेसे कच्चे जिरे घातले आहेत. अर्धा चमचा मी इथं आपल्या काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं का नाही थोडीशी लाल चटणी वापरली तरी चालेल. तर मी थोडंसं तेल घालून घेतलं. सर्व जिन्नस छान पिठात मिक्स करून घेतल्या आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. मस्त आज मी मसाला पुरी करत आहे. तर नॉर्मल पुऱ्यात आपण नेहमीच बनवतो, पण थोडंसं थालीत काहीतरी वेगळं म्हणून मी मसाला पुरी बनवलेली होती. तर पुऱ्याचं पीठ देखील इथं मी मळून घेतलं. पीठ मळून झालं की लगेचच मी इथं सिंपल, साधी आणि झटपट तयार होणारी फक्त काकडीची आणि गाजराची कोशिंबीर तयार करून घेतली. ज्याच्यासाठी 1 काकडी मी खिसून घेतलेली होती, 1 गाजर खिसून घेतलं होतं. काकडीचं आणि गाजराचं साल काढून मग खिसलेलं, बारीक अद्रक खिसायच्या खिसणीने. सोबतच मी इथं काळ्या मिऱ्याची पूड घालून घेतली, थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मीठ मी इथं काळं मीठ वापरलेलं आहे. कोशिंबिरीमध्ये काळं मीठ खायला खूप भारी लागतं. सोबतच मी इथं 4 चमचे दही घालून घेतलेलं आहे. दही डायरेक्ट फेटून वगैरे काही घेतलं नाही. चांगलं मस्त घट्टसर घरी बनवलेलं दही होतं. डायरेक्ट दही घालून घेतलं आणि चमच्यानी सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. तर 1 नंबर अशी ही गाजराची आणि ककडीची कोशिंबीर खायला लागते. नेहमी तर आपण दररोजची बनवतोच, पण ह्या पद्धतीची कोशिंबीर ही खायला खूप भारी लागते. शक्यतो पुलावसोबत तर मस्तच लागते. वरून कोथिंबीर घालून कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली. सोबतच आता लगेच मी इथं पापड तळायला घेतले. मस्त छान इथं पापड तळून झाले की लगेचच मी इथं भजे तळायला घेतले. तर साधे मस्त उडदाचे पापड मी घेतलेले होते. तुम्हाला वेगळे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. हे पापड आमच्या घरी आवडीने खाल्ले जातात. पापड तळून झाले की लगेचच इथं मी बटाट्याचे मस्त खेकडा भजे बनवले. तुम्हाला गोलसर बनवायचे असतील तरी चालतील, पण मी मस्त आज आवर्जून थोडंसं वेगळं म्हणून मी इथं खेकडा भजी बनवलेली होती. मस्त खेकड्याच्या आकाराची आपली इथं भजी तयार झाली. ह्याला खेकडा भजी का बरं म्हणतात? कांद्याच्या भज्याला खेकडा भजी म्हणतात ना.
तर आज मी बटाटे खिसून घातले आहेत म्हणून मी बटाट्याच्या भज्याला ही खेकडा भजी म्हणत आहे. आपले भजी तळून झाले की लगेचच मी इथं पुऱ्या बनवायला घेतल्या. पुऱ्या बनवायला घेतलेल्या होत्या. तुम्ही डायरेक्ट एक चपाती लाटून त्याच्या पुऱ्याही कट करून घेऊ शकता. मी पण इथं एक एक पुरी लाटून घेतलेली होती. मस्त छान अशा आपल्या इथं पुऱ्याही लाटून झाल्या. पुऱ्या लाटून झाल्या की लगेचच पुऱ्या तळायला घेतल्या. म्हणजे सर्वच पुऱ्या लाटल्या नव्हत्या, मी 5-6 लाटून घेतल्या आणि जशा तळत्याल तशा मी लाटत होते. मस्त छान टम्मसर अशा आपल्या पुऱ्या फुगत होत्या. तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस आपली इथं पुरी तळून तयार झालेली आहे आणि टम्म फुगली आहे, फुगली देखील आहे. तर इथं आपली थाली तयार झाली. लगेचच मी थाली भरायला घेतली. मस्त कोशिंबीर ठेवून घेतली, बाकीच्या सर्व जिन्नस भरून घेतल्या. तुम्हाला थालीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नॉर्मल स्वयंपाक तर आपण नेहमीच बनवतो, पण थोडंसं डिफरंट, त्यातली त्यात थोडंसं वेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करून आपण अशी थाली बनवू शकता. म्हणजे कांद्याच्या जागेवर भजे, बटाट्याचे भजे, आपल्या दररोजच्या कोशिंबिरीच्या जागेवर इथं ककडीची आणि गाजराची कोशिंबीर, भाजी थोडी मिक्स, पुलाव देखील थोडासा मिक्स आणि पुऱ्या साध्या करायच्या ऐवजी मसाला पुऱ्या. आणि दिपोळीमध्ये आपल्याकडं खूप सारं गोड बनवलेलं असतं. माझ्याकडं होते रवा लाडू आणि त्याची रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलला आहे. तुम्हाला आजच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या रेसिपी म्हणजे आजच्या थालीतल्या रेसिपी किंवा थालीत तुम्हाला एखादा आणखीन रेसिपी ॲड करायची असली तर डाळ वगैरे करू शकता, तुमची मर्जी. पण सिंपल झटपट तयार होणारी थाली मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करूनच जा मंडळी. परत भेटू अशाच नवीन काहीतरी रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या. बाय बाय. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी इथं घेतलेली आहे चणा डाळ, जिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. तर इथं घेतलेली आहे मी अर्धा किलो चणा डाळ. तर आता तुम्हाला पोळ्या किती करायच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं चणा डाळ घेऊ शकता. आता मी 5-6 पोळ्या करत असते, पण मस्त गच्च पुरणाने भरून पोळ्या करते म्हणून मी अर्धा किलोच डाळीच्या पोळ्या करत असते. तर इथं अर्धा किलो डाळ मी घालून घेतलेली आहे कुकरमध्ये. सोबतच पाणी घालून घेतलेलं आहे. तर छान 4 ग्लास पाणी घालून घेतलं. म्हणजे अर्धा किलो डाळीला 1.25 लिटर तुम्ही किंवा 1 लिटर पाणी घालू शकता. कारण जे डाळीतलं पाणी निघतं ना त्याची कटाची आमटी खूप जास्त छान होते. म्हणून डाळ शिजताना पाणी थोडं जास्तच घालायचं. सोबतच चिमूटभर मीठ घालायचं. पुरणात थोडंसं मीठ घातलं ना तर पुरणपोळीला टेस्ट खूप भारी येते. सोबतच इथं मी चमचाभर तेल घालून घेत आहे आणि तसंच चिमूटभर हळद घालून घेत आहे. म्हणजे जे पुरण आहे ना त्या पुरणाला कलर खूप छान येतो. आणि आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि आता कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या. 5 शिट्ट्यामध्ये छान असं पुरण शिजून तयार होतं. तर तुम्ही पाहू शकता इथं कुकर गॅसवर ठेवलेला आहे. तर इथं एका गॅस शिगडीवर इथं कुकर लावून दिलं आणि दुसऱ्या गॅस शिगडीवर लगेच आमटीसाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. तर इथं खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजलं ना तर जे चुलीत भाजल्यावर टेस्ट येते ना तशी टेस्ट येते. आता माझ्याकडे काही चूल वगैरे नाही, स्वयंपाक गॅसवरच करायचा आहे. म्हणून या पद्धतीने मस्त गॅसवर छान असं खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पटकन भाजतं, अगदी 2 मिनिटातच खोबरं भाजून तयार होतं. आणि आता कांदा छान 5-6 मिनिट भाजून घ्यायचा. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर कांदा भाजून घ्यायचा. आता इथं कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कांदा मी भाजून गॅस बंद करून ठेवलेला होता. तर कांदा साईडला ठेवून घेतला. तुम्ही पाहू शकता कसा कांदा भाजलेला आहे. तर कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर हलका थंड करून घेतला. नंतर कुकरचं झाकण काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता की छान मस्त असं आपलं पुरण शिजलं आहे. हाताने अलगद डाळ घ्यायची आणि चेक करून पाहायची. जशी हवी तशी मऊसूत अशी पुरणाची डाळ शिजून झालेली आहे. आता या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं.
तर हे जे पाणी निघतं ना त्याच पाण्याची आपल्याला आमटी करायची आहे आणि याच पाण्याची आमटी बनवली ना तर कटाची आमटी एक नंबर खायला बनवून तयार होते. तर इथं पुरण जे आपण पुरण मॅश करतो ना त्या मॅश करायच्या चाळणीने इथं ही डाळ येळून घ्यायची, म्हणजे डाळीतलं पाणी काढून घ्यायचं. आता याला डाळ येळणं म्हणतात आणि जे पाणी निघतं त्याला आमच्याकडं येळवणी म्हणतात. आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं असतील. तर तुम्ही पाहू शकता डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं. आता जर तुम्हाला कटाची आमटी जास्त बनवायची असेल तर ही जी डाळ शिजलेली आहे ना त्या डाळीतली थोडीशी डाळ वाटीभर बाजूला काढून ठेवायची. फक्त येळवण्याने डाळ मिळून येत नाही. मग डाळीचं म्हणजे चांगली 10 माणसाला किंवा 5-6 माणसाला आमटी बनवायची असेल तर थोडीशी शिजलेली डाळ वाटून आमटीमध्ये घालायची, म्हणजे आमटीची गिरवी छान होते आणि आमटी ही टेस्टी होते. आता मला 2-3 जणांपुरतीच आमटी बनवायची म्हणून जे पाणी निघलेलं आहे ना येळवणी आमटीचं तेवढ्यातच आमची आमटी बनवून तयार होते. तर आता लगेचच आपल्याला पुरण चारका द्यायला घ्यायचा आहे. तर पुरण मी गुळामध्ये बनवणार आहे. तर मी इथं डाळीमध्ये गूळ घालून घेतलेला आहे. गूळ व्यवस्थित चाकूने कट करून घेतला. आता गुळात पुरण बनवायचं असेल तर तुम्ही गूळ खिसूनही घेऊ शकता. असं या पद्धतीने बारीक करून गूळ घातल्यानंतर पुरण जे आहे ते पटकन तयार होतं आणि खडे राहिले तर पटकन तयार होत नाही. खडे विरघळायला वेळ लागतो आणि तुम्हाला हवा असेल तर साखरेमध्ये बनवू शकता किंवा गुळाची पावडर वापरूनही बनवू शकता. एक मोठा चमचा विलायचीची पावडर इथं घालून घेतलेली आहे. गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर छान पुरण आपल्याला ढवळून घ्यायचे. जोपर्यंत गूळ विरघळून परत पुरण सुक्क होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची. अगदी 10 मिनिटात तुमचं पुरण बनवून तयार होईल. 10 मिनिटं लागतात पूर्ण पुरणाला चरका होण्यासाठी. मला पूर्ण 10 मिनिट लागलेले होते. तर हळूहळू पुरणाची प्रोसेस व्हायला सुरुवात होते. तर या पद्धतीनेच आपल्याला पुरण ढवळत राहायचे आणि चमच्याने दाबून घ्यायचं. असं तुम्ही पाहू शकता ना, हटून घ्यायचं. म्हणजे चरका देताना जवळपास पुरण जे आहे ना ते मॅश होऊन जातं. डाळ छान शिजलेली असल्यावर तर होऊनच जातं. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चमच्याने पुरण हटत राहायचं, म्हणजे डाळ ऑलरेडी मॅश व्हायला सुरुवात होते. आता पुरण तुमचं कंप्लीट झालंय, म्हणजे परफेक्ट पुरण तयार झालं. हे कसं बरं ओळखायचं? तर ते असं की ज्यावेळेस पुरण चरका देऊन म्हणजे आपल्याला आपलं पुरण तयार झालंय हे कसं कळतं? तर ते पातेल्यात मनाने सुकायला तयार होतं. म्हणजे पातेलं सोडून देतं आणि या पद्धतीने त्या पातेल्यामध्ये सुकून जातं. तर असं पुरण झालं की म्हणायचं आपलं परफेक्ट पुरण तयार झालंय. या पद्धतीच्या पुरणाच्या पोळ्या खूप भारी होतात. तुम्ही पाहू शकता एवढी प्रोसेस पर्यंत पुरण ऑलरेडी खूप सारं मॅश झालं आहे आणि या पद्धतीने चरका दिल्यानंतर पुरण नाही का चाळणीमधून काढून घ्यायला बिलकुल वेळ लागत नाही. अगदी झटपट असं पुरण चाळणीतून काढून होतं आणि या पद्धतीने गरम गरमच पुरण चाळणीमधून काढून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी अलगट झटपट असं हे पुरण वाटून तयार होतं आणि या पद्धतीनेच मस्त चरका द्यायचा, जी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. आता आपलं इथं सर्व पुरण वाटून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. तर मस्त असं आपल्याला हवं तसं पुरण झालेलं आहे, एकदम पेड्यासारखं आणि या ज्या पोळ्या देखील मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात. आता पुरण बनवून घेतलं की लगेचच पोळ्याला पीठ मळून ठेवून द्यायचं, म्हणजे सरळ व्यवस्थित एकामागे एक कामं केले ना स्वयंपाकाचे तर पटकन पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक उरकतो. तर इथं पीठ घेतलं, पिठामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालून घेतलं. हळदीने पोळ्याचा कलर थोडा छान येतो, एकदम प्रोफेशनल वाटतो. तर पाणी घालून छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं इथं पीठ मऊ लुसलुशीत मळून झालं आहे. छान असं पीठ मळायचं आणि आता हे पीठ भिजत ठेवून द्यायचं झाकून. आता इथं मी घेतलेले आहेत तांदूळ धुवून. मस्त 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. त्याला 4-4.25 वाट्या पाणी घालून घेतलं. सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि छान चमचाभर तेल घालून घेतलं. भातामध्ये तेल घातलं ना तर भात छान चवदार होतो आणि मस्त लुसलुशीत होतो. तर भात एका गॅसवर ठेवून दिला
आणि आता लगेचच दुसऱ्या गॅसवर गुळवणी करून घ्यायचं आहे. तर गुळवण्यासाठी इथं पाणी घेतलं आहे. आता बऱ्याच जाग्यावर पोळीसोबत गुळवणी बनवतात, बऱ्याच जाग्यावर बनवत नाहीत, पण आमच्याकडे बनवतात, तर मी बनवत असते. तर गुळवण्यासाठी पाण्यामध्ये गूळ घालून घेतला आणि सोबतच इथं मी 2 विलायच्या घेतलेल्या आहेत. ज्या विलायच्याचं तोंड उघडं करून या गुळवण्याच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि सोबतच चमचाभर बडीशोप घालून घ्यायची. बडीशोपेनी आणि विलायचीने गुळवण्याला टेस्ट खूप भारी येते. आता हे गुळवणी उकळत ठेवून घ्यायचं. छान 5 मिनिट हे गुळवणी उकळून घ्यायचं. म्हणजे जी बडीशोप आणि विलायची आहे ना, त्याची टेस्ट पूर्ण गुळवण्यामध्ये उतरली जाते. तर इथं माझं गॅसचं लायटरच हरवलेलं होतं. कुठं स्वयंपाकाच्या नादात ठेवलं, लवकर सापडलंच नाही. नंतर मग गॅसचं लायटर सापडलं, गॅस सुरू केला आणि गॅसवर गुळवणी ठेवून दिलं. तर या पद्धतीने गुळवणी उकळायला सुरुवात झालता. जो भात चढविला होता त्या भातालाही पाहिलं, पाणी आटत आलतं. तर भात एक वेळेस बुडापासून हलवून घेतला आणि पाण्याचा शिपका देऊन भातावर ताट झाकून ठेवलं. तुम्हाला डायरेक्ट कुकरच्या शिट्ट्या काढून भात बनवायचा असाल तरी बनवू शकता. तर या पद्धतीने गुळवणी छान 5 मिनिट उकळून द्यायचं, नंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता गुळवणी झालं तर आता आमटीचं वाटण तयार करायचं. ज्याच्यामध्ये अद्रक, भाजलेलं ते खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जो भाजून ठेवलेला कांदा होता तो घालून छान याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि स्मूथ वाटण तयार करायचं. आता इथं भात आपला तयार झालेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत भात शिजला. आता इथं गॅसवर कढाई ठेवून घ्यायची आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. लगेचच आता आपल्याला सार बनवून घ्यायचं आहे. तर सार बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली, कढाईमध्ये तेल घालून घेतलं आणि आज साराला मी फक्त अद्रक, लसूण, कोथिंबीर, जे कांदा बिंद्याचं वाटण घेतलं आहे ना त्याचीच फोडणी घालणार आहे. जिरे वगैरे काही घालणार नाही. आता तुम्हाला हवं असेल तर जिरे, कढीपत्ता वगैरे याचीही साराला फोडणी घालू शकता. पण आज मी साराला फक्त जी पेस्ट तयार करून घेतली होती त्याचीच फोडणी घातली होती. जोपर्यंत या फोडणीतलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत छान इथं ही फोडणी मी परतून घेतली. नंतरून मी काय केलं ना, तर नंतरून याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. ज्याच्यामध्ये आजची आमटी मी काळ्या मसाल्यात बनवत आहे. तर मस्त घरगुती काळा मसाला, धना पावडर, सोबतच इथं मटण मसाला, सोबत खानदेशी मसाला, जेवढे मसाले आहेत दुनियाभराचे तेवढे सगळे मसाले घालून घेतले. तुमच्याकडे जे मसाले असतील ते साराला वापरू शकता. तर आता मसाले मिक्स करून जे आपण पुरणामधलं पाणी काढून घेतलं होतं म्हणजे येळवणी, ते येळवणी घातलं आणि वरतून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घेतलं. छान 5 मिनिट सार उकळून घेतला किंवा आमटी उकळून घेतली. आमटीला छान उकळी फुटल्यानंतर गॅस पूर्ण कमी केला आणि कमी गॅसवर छान 2-3 मिनिट आमटी रस्सी उतरायला ठेवून दिली. मस्त अशी छान कटाची आमटी किंवा कटाचा सार आपला तयार झालेला होता आणि खायला मस्त झणझणीतच लागत होता. वरतून कोथिंबीर भुरभुरून दिलेली होती. मस्त आपला इथं सारही तयार झाला. आता आपण भज्याचं वाटण तयार करणार आहोत. आजचे जे भजे आहेत ते मस्त गावाकडच्या पद्धतीने भजे बनवलेले आहेत. ज्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं अद्रक, जिरे घालून मिक्सरमध्ये फिरून घेतलं. सोबत पालक घेतला, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला. ती छान मूठ भरून सर्व जिन्नस घेतल्यात, मिक्स करून घेतल्या. आता याच्यामध्ये ना बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी म्हणजे 4 चमचे गव्हाचं पीठ. या पद्धतीने गव्हाचं पीठ जे सणाला भजे बनवतात ना त्यात घातलं ना, भज्याची टेस्ट खरंच भारी येते. मऊ लुसलुशीत भजे तयार होतात. आता जे हिरव्या मिरच्याचं वाटण घातलं होतं ते वाटण इथं घालून घेतलं. सोबतच ओवा हातावर क्रश करून घालून घेतला. हळद पावडर टाकली, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर कढईमधलं तेल या गव्हाच्या म्हणजे या भज्याच्या बॅटरमध्ये चमचाभर घालून घेतलं आणि सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करून घेतल्या आणि हलका हलका पाण्याचा शिपका देत भज्याचं पीठ मळून घेतलं. कारण एकत्र पाणी वाटायचं नाही आहे. बेसन पीठ म्हणजे पालक, कोथिंबीर, कांद्यात ऑलरेडी मॉइश्चर असतं आणि खूप सारं पाणी टाकलं तर काय होतं ना की ते
पीठ खूप पातळ होण्याची शक्यता असते. भजे खूप जास्त बनवायचे नाहीत, माणसं 4च नाहीत खायला, आम्ही 2 पोरं आमचे. तर जेवढे होतील तेवढे असे या पालकाची मस्त भजी बनवायची. पाणी जास्त पडलं तर त्याला डबलच पीठ घालत बसावं लागतं. म्हणून याच्यात पाणी व्यवस्थित थीरपणे घालायचं आहे. पीठ एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही, मध्यम करायचं, म्हणजे पालकाची भजी खायला खूप भारी लागतात. तर इथं भाज्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता तेल देखील आपलं कढाईमध्ये गरम झालंय, तर लगेचच आता आपल्याला इथं पापड वगैरे तळायला घ्यायचे आहेत. तर इथं तेल गरम झाले का नाही, तर अगोदर एक कुरडईची काडी घालून घेतली, तर मस्त तेल गरम झाले, मस्त कुरडई फुलली. सोबतच इथं पोह्याचे पापड देखील होते, पोह्याचे पापडही तळून घेतले. आता पापड कुरडया तळून झाल्या की लगेच इथं भजे तळायला घेतले. तुम्हाला लहान मोठी कशी भजी हवी तशी तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं भजी तळून घेऊ शकता. मस्त छान खरपूस अशा आपल्या सर्व भज्या इथं मी तळून घेतल्या. भजी भजी तळून झाली की लगेचच आता मी पुरणपोळी बनवायला घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा भज्याचा कलरही आलेला आहे. खरपूस लाल रंगावर भजी तळून झालेली आहेत. तर आता आपण घेऊयात पुरणपोळ्या लाटून. ज्याच्याकरता आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे, तर उंड्याकरता इथं मी छोटासा पिठाचा हिस्सा तोडून घेऊन त्याची वाटी तयार केली. आता सगळ्यांची आपली आपली पद्धत असते. आमच्याकडं अशा पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि पोळ्यामध्ये पुरण जेवढं होईल तेवढं गच्च असं पुरण भरलं जातं. तुम्ही पाहू शकता मस्त पुरण पेढ्यासारखं तयार झालेलं आहे. जी वाटी केलेली होती त्या वाटीत गच्च असं पुरण भरलेलं आहे. म्हणजे पीठ अर्धं आणि त्याच्यापेक्षा डबलच पुरण, एवढं पुरणपोळीत पुरण भरलं जातं. आणि वरचं जे पिठाचा हिस्सा आहे ना, तो हिस्सा ना तोडून घ्यायचा नाही, परत त्याला असा धुमधून टाकायचा, म्हणजे पुरण ना पांगायला पोळीला जागा भेटते आणि पोळी फुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान अशी आपली गोल गरगरीत पुरणपोळी लाटून झालेली आहे. उलटपुलट करून इथं पुरणपोळी लाटून घेतली. आता मी पुरणपोळीला खाली कागद वगैरे किंवा कपडा टाकून लाटत नाही, डायरेक्ट पोळपाटावर पुरणपोळी लाटून घेत असते. तुम्ही पाहू शकता. तरीही मस्त अशी आपली पुरणपोळी लाटून झाली आहे आणि खूप सारं असं पीठही लावलेलं नाही. मग पीठ लावल्यानंतर पांढऱ्या पोळ्या उमटात्यात म्हणून हलकंच पीठ लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पोळीवर बिलकुल पीठ वगैरे उमटून दिसत नाही आणि किती छान अशी पोळी तयार झालेली आहे लाटून. मस्त तव्याच्या बराबरीने मोठ्या मोठ्या मी पोळ्या करत असते, नाजूक नाजूक पोळ्या करत बसत नाही. तर पहिल्यापासून मला सवय मोठ्या मोठ्या भाकरी आणि मोठ्या मोठ्या पोळ्या बनवायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त मोठी दांडगी आपली पोळी तयार झाली आहे. आकाराने मोठी असं ना का, पण पातळ आहे आणि गच्च अशी पुरणाने भरलेली आहे. तर उलट-पुलट करून छान खरपूस लाल रंगावर इथं पोळी भाजून घ्यायची. बाकीच्या पोळ्या ही अशाच करून घेणार आहे. आता आमच्याकडं पोळ्या तुपामध्ये भाजलेल्या जातात, बऱ्याच जागेवर तेल लावून भाजलेल्या जातात. तुम्हाला कशी भाजायची ती तुमच्या हिशोबाने भाजून घेऊ शकता. मस्त छान अशा आपल्या सर्व इथं पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आणि लगेचच इथं गरम-गरम ताट वाढायला घेतलेलं होतं. ताटामध्ये दूध, गुळवणी, कटाची आमटी सोबत भात आमटी, भजे, कुरडई, पोळी, लिंबू या पद्धतीने ताट वाढून घेतलेलं होतं. मस्त गरम-गरम पुरणपोळीचं जेवण तयार झालेलं होतं. माझ्याकडून तुमच्या सर्व परिवाराला होळीच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी. तुम्हीही तुमच्या घरी ह्या होळीला या पद्धतीने नक्की पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक बनवा. तुम्हाला आजच्या रेसिपी म्हणजे आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे अभिप्राय